संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीचे नलगती सायास जावी वनंतरा सुखी येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त ठाईच बैसोनी करा एक चित्त वडी अनंताळ बाबा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावे ना सताने पैसा धन यावे ना सताने पैसा धन वाहत शियान विठोबाचे नलगती सायास जावी वनंतरा सुखी येतो घरा नारायण दोघातून कोणीतरी थाप टाका तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी शहाणा तो धनी घेतासे नलगती सायास जावी वनंतरा सुखी येतो घरा नारायण विठ्ठल विठ्ठल
केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्मला तू गुणातीत एका तयाचे निनामे तुटे जन्म विथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता मा पुण्यरासे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी जरा दम्मानी जरा धीरानी नामा संकीर्तन साधन पै सोपे नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीची नलगती सायास जावी वनंतरा सुखी येतो घरा नारायण। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपले असणाऱ्या आव्हाने गावामध्ये झाले 41 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह अर्थात ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री हरिभक्तपरायण केशव महाराज यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या असणाऱ्या अथक प्रयत्नाने बाहेर गावून आलेल्या असणारे सर्व गुणीजन गायक वादक महाराज मंडळी यांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये चाललेला हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये नाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील आजचा असणारा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसाची असणारी कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी लोकमान्य जगमान्य देवमान्य आणि संतमान्य असे असणारे श्री तुकोबारा यांचा 6 चरणाचा मला वाटतं जवळजवळ सर्वांच्या एकदम सोपा आहे आणि सर्वांच्या असणाऱ्या पाठातला आहे, सर्वांच्या पाठातला असणारा सोपा अभंग, सुंदर प्रकारचा अभंग। काही वारकरी संप्रदायाचे नियम आहेत, काही वारकरी संप्रदायाचे असणारे नियम आहेत, काही जोग महाराजांच्या वारकरी संस्थेतले काही नियम आहेत की कोणत्या वेळेला कोणता अभंग घ्यावा, कोणत्या वेळेला कोणता अभंग घ्यावा, कोणत्या वेळेला कोणता अभंग घ्यावा असे असणारे काही वारकरी संप्रदायाचे नियम आहेत। आणि त्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मी आपल्या समोर नामपर प्रकरणातील सुंदर प्रकारचा अभंग घेतलेला आहे। वातावरण अगदी सुंदर प्रकारचं आहे, चांगल्या प्रकारचं आहे। मंडप भला मोठा आहे पण अर्धाच भरला आहे। पहिला दिवस आहे नाही का, जाता येईल म्हणत असतील दमादमाने। आतापासून तरी काय करायचंय, पहिल्या दिवशी काय सांगे काय याला जायचं एवढं। आणि नानाभाऊ महाराज महिला जास्त आहेत, गडी गेलं कुठं ना, जवळजवळ 75% महिला आहेत आणि 25% गडी। मला वाटतं घर राखायला थांबलेत का, चोर गिरत नाही ना इकडे। पण चला त्यांच्यामुळं गावांना पण मंडप भरल्यासारखा दिसतोय, आनंदाची गोष्ट आहे। बऱ्याच दिवसाचे असणारे तुमच्या गावामध्ये येण्याचा प्रयत्न चाललेला होता पण ह्या वर्षी असणारा योग आला आहे का नाही। अण्णा ऐकायला येत नाही म्हणले ना, हा कसं काय म्हणता मग।
सगळी परिचयाची मंडळी. अण्णा झालं, निवृत्ती महाराज झालं, श्री लक्ष्मण दादा झालं, आमचे नानाभाऊ झालं, पुन्हा अंबादास दादा कुठे? अरे अंबादास दादा आहे कुठे? अरे काय याला अर्थ आहे? कुठे खाली बस? निष्ठावान वारकरी कुठं खाली? गुड घे तू बापू. अरे बापरे, बापू तर म्हातारी झाल्यासारखं मला वाटायला. अरे वा 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 वा. आणि हे तर माझ्या सासरवडीत होते हो कीर्तन सप्त्याला. असं काय करताय? ती सर्व असणारी परिचयाची मंडळी, आमच्या जुना असणारा दिंडीतला मोठा असणारा संबंध. इतकं प्रेम की त्या प्रेमाचं वारकरी संप्रदायामध्ये जे प्रेम असतं त्या प्रेमाचं वर्णन करता येत नाही. अशी सर्व असणारी परिचयाची मंडळी. बऱ्याच दिवसापासून कीर्तनाला येण्याचा असणारा योग येता या वर्षी असणारा योग जुळून आल्याच्या नंतर आनंद वाटला. कारण आयर सरांचे सारखे फोन चालू. कुठं आले, कसे आले, दम्माने या, सावकाश या. लगेच यांचं जेवायला कुठं जायचंय, काय खायचं, लगे एवढी तयारी. पण आता येईपर्यंत तुम्ही फोन केले, पण आता कीर्तन झाल्याच्या नंतर नाही तर काय होतं, कीर्तनकार कीर्तनाला येईपर्यंत सारखे फोन चालू असतात. आणि एकदा कीर्तन झालं का तो कीर्तनकार गेलाय का म्हणजे वर नाही, पोहोचलाय का काय. पण मला माहिती आहे यांचे जरी कीर्तनाच्या नंतर फोन नाही आले तरी अधूनमधून मंडळीचे काय असतात, फोन चालू असतात. आणि म्हणून बऱ्याच दिवसातून असणारा योग आला, आनंद वाटला. आणि म्हणून आज असणारा सप्ताहाचा आपला पहिला दिवस आहे. उद्यापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य दिव्य प्रमाणामध्ये होणारा आहे. 9 दिवसाचा कार्यक्रम आहे. अभंग मी आपल्या समोर 6 चरणाचा मांडलेला आहे. कीर्तनाची वेळ 9 ते 11 आहे. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जायचा, काय करायचा, प्रयत्न करायचा. 11 वाजले का आपण तिथंच थांबून घ्यायचं. कारण बरेच कीर्तनकार म्हणतात, महाराज वेळ जर असते ना तर अभंग सोडवलाच असता. अरे तू कोण अभंगाला सोडवणारा? अभंगच तुला सोडवतोय काय? आपण अभंगाला सोडवले नाहीत, अभंगच असणारा आपल्याला सोडतो. ते तुकोबारायांचे शब्द आहेत, तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद. ते संतांचे शब्द आहेत. म्हणून काही असणारी वारकरी संप्रदायामध्ये नियम घालून दिलेले आहेत आणि त्या नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह म्हणलं का पहिल्या दिवशी असणारा नामपर अभंग घ्यावा, शेवटच्या दिवशी असणारा मागणीपर अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याचा किंवा गवळणीचा असे असणारी अभंग घ्यावे. आणि अशा त्या असणाऱ्या जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या वारकरी संप्रदायातल्या नियमाप्रमाणे आपल्या समोर मी आपला असणारा सोपा अभंग, सर्वात असणारा पाठांचा अभंग असणारा आपल्या समोर मांडलेला आहे. अभंग असणारा सोपा आहे, पण चिंतन असणारं विशेष प्रकारचं वर्णन केलेलं आहे. कारण कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधना किती सोपी आहे या अभंगातून विशेष प्रकारचं वर्णन केलेलं आहे. सोपी साधना सांगितली. कारण जसं युग असेल तशी असणारी साधना देवाच्या प्राप्तीची सांगितलेली आहे. एके ठिकाणी म्हटलेलं आहे, कृतया ध्यायतो विष्णू त्रेतयाम यजते मखे द्वापारे परिचार्यायाम कलो तत् हरी कीर्तनात असं म्हटलंय. कृतया ध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये असणारी ध्यानाने देवाची प्राप्ती व्हायची, ध्यानाने. आणि ध्यान करत असताना महाराज त्यावेळेला बघा, जसं युग असेल तशी साधना अवघड सांगितली आणि जशी साधना अवघड सांगितली तसं असणारं आयुष्य सुद्धा भगवान परमात्म्याने जास्त दिलं आहे का नाही. कृतयुगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य होतं प्रत्येक माणसाला. कृतयुगामध्ये 1 वर्षाचं असणार 1000 वर्षाचं आयुष्य होतं. ते युग संपलं, साधना अवघड होती देवाच्या प्राप्तीची, म्हणून 1000 वर्ष असणारं काय होतं, आयुष्य होतं. त्याच्यानंतर चला त्रेतायुग लागलं. त्रेतायुग लागल्याच्या नंतर त्याच्यावरलं 1 शून्य कमी झालं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य, 1,00,000 वर्षाच्या आयुष्यावरलं 1 शून्य कमी झालं, 10,000 झाले. त्याच्यानंतर प्रत्येक युगामध्ये एक शब्द जसा असणार काय होईल, 0 0 0 0 कमी कमी होत जाईल. तसं असणारी साधना काय झाली, सोपी झाली. आणि मग कलियुगामध्ये सर्व असणारं शून्य गेलं, फक्त एकावरती 2 शून्य राहिले. काय 100 वर्षाचं आयुष्य. म्हणून एके ठिकाणी महाराज म्हणतात ना, अल्पायुष्य
वर्षाचं कलियुगातलं. कृतात 1,00,000 होतं, त्या 1,00,000वरलं 1 शून्य कमी झालं त्रेतापर्यंत. त्रेतामध्ये सुद्धा त्या एक असणाऱ्या 10,000वरलं 1 शून्य कमी झालं, 1000 राहिले. आणि त्याच्यावरलं 1 शून्य कमी झालं, 100 राहिले. म्हणून महाराज म्हणतात शत गणिले अल्प आयुष्य मानव देव, शत गणिले ते अर्ध रात्र खाय. एक असणारा माणसाला आयुष्य मिळालं फक्त 100 वर्षाचं, 100 वर्षाचं. एखादा नशीबवान बिचारा 100च्या पुढे जातो बरं का, जातो, जात नाही असं नाही. त्या भामचंद्राच्या डोंगराजवळ एक बाबा वारले, त्यांचं वय होतं 102 वर्षाचं. किती? 102 वर्षाचं वय. आणि तिथं माझं होतं दसकरीचं प्रवचन. आता इकडं आहेत का नाही दसकरीचं प्रवचन कोणाच ठाऊक, पण तिकडं आमच्या जुन्नर परिसरामध्ये दसकरीचे प्रवचन कोणाचे बी. माळकरी मेला तरी त्याच्या दसकरीचं प्रवचन, वारकरी मेला तरी त्याच्या दसकरीचे प्रवचन, टाळकरी मेला तरी त्याच्या दसकरीचे प्रवचन, बेवडा मेला तरी. आता त्याचं काय वर्णन करत जाऊ, पण आपल्याला काय घेणं देणं, आपलं पाकिटाशी भलं. रोज करावं लागते, रोज, त्याला विलाज नाही काही. पण ते 102 वर्षाचं असणार बाबा गेलं. आणि ते प्रवचन झालं का भाषण करतात ते आमच्या परिसरामध्ये, भाषण पुढारी लोक. मग एक पुढारी उठला आणि पुढारी भाषण करता करताच म्हणतो बाबाचं मारायचं वय नव्हतं. काय म्हणला? बाबाचं मारायचं वय नव्हतं. असंच उभं होतं ते माझ्या इथं खाट होता आणि असं म्हणून असं त्याचं नेहरू शर्ट खाली वाढला. म्हणलं 102 वर्ष जगले ते, हे मग मारायचं वय कधी? काय 102 वर्ष जगलं तरी वय नाही म्हणतो, मला जरा भानावर ये. अरे उलट त्या बाबाला वरचे 2 वर्ष असणारे बोनस मिळालं, बोनस. काय 100 वर्षाचं आयुष्य इथं संतांनी लिहून ठेवलंय गाथ्यामध्ये, ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये. 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये. मग त्या 100 वर्षामध्ये काय करावं? कारण पाहता पाहता असणारं आयुष्य निघून जाते. काय पाहता पाहता असणारं आयुष्य निघून जाते. मग आयुष्य असणारं कमी आहे, काय आयुष्य असणारं कमी आहे म्हणून साधना असणारी सोपी आहे. काय आणि ती संसारात राहून करता येते. काय प्रपंचामध्ये राहून असणारी ती साधना करता येते. कुठं जप तप ध्यान धारणा हे करता आपली एवढी पात्रता नाही, आपला एवढा अधिकार नाही आणि एवढं करू शकत नाही. आपल्याला कीर्तनामध्ये 2 तास बसवत नाही, 2 तास आहे का नाही? कीर्तनात 2 तास बसवत नाही का? अहो मी आता आपल्या इथं तरी बरं आहे, काही काही ठिकाणी तर इतकी व्यवस्था केली भाऊ, ज्याचे गुडघे कंबर दुखातात ना त्यांनी करता सुद्धा अशा मंदिराच्या बाजूने मंडपाच्या बाजूने अशा खुर्च्या केल्यात, खुर्च्या बसायला. आपण खाली बसा ना, नाही लई टोंगळी दुखातात, ही टोंगळी गुडघी, त्यांना बसवत नाही. काय 2 तास बसवत नाही. आणि वनात जाऊन तपश्चर्या करणं नाचणारी ही साधना एवढी कलियुगातल्या माणसाला असणारी सोपी नाही. म्हणून या कलियुगामध्ये आयुष्य असणारं भगवान परमात्म्याने कमी दिलं आणि कमी आयुष्यामध्ये साधना सुद्धा एकदम असणारी काय दिली? सोपी दिली. मग ती कलियुगातली असणारी सोपी साधना आणि त्या साधनेच्या माध्यमातून भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. मग ती कलियुगातली असणारी सोपी साधना कोणती आहे? तीच महाराज अभंगाची नाम संकीर्तन साधना
तुकोबाराय सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात सोपं साधन भगवान परमात्म्याचं. काय सोपं साधन भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं? कोणतं सोपं साधन आहे? नाम संकीर्तन. तेने नारायण देईल भेटे, तेने नारायण देईल भेटी, नारायण म्हणजे भगवान परमात्मा. कशाने भेट देईल? महाराजांनी आताच प्रमाण दिलं, कलियुगा माझी करावे. आता महाराजांनी सुंदर प्रकारचं प्रमाण दिलं. महाराजांनी काय महाराजांच्या घरचं दिलं नाही, संतांच्याच असणाऱ्या मालिकेतलं गात्यातलं दिलं. पण प्रमाण काय दिलं? कलियुगा माझी करावे कीर्तन. म्हणजे कलियुगामध्ये कीर्तन केलं का काय होतं? नारायण भेट देतो. मग आता रोज येणाऱ्या कीर्तनकाराला विचारायचं तुम्हाला नारायण भेटला का? मला तर नाही भेटलं बा. काय मला तर नाही भेटलं. पण कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तन म्हणजे फेटा बांधणे, उपरणं बांधणे, अभंग घेणे, काहीही सांगणे, काहीतरी करणे, यालाच कीर्तन म्हणतात असं नाही. काय कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत. स्वरूप कीर्तन आहे, गुणसंकीर्तन आहे, लीलासंकीर्तन आहे आणि नामसंकीर्तन आहे. स्वरूप कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करणे. तो कसा आहे ऐका, महाराज वर्णन करतात. तो कसा आहे त्याचं कर स्वरूप कसं आहे? राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटीवरी करकटेवरी ठेवूनिया. या स्वरूपाचं वर्णन करणे याला स्वरूप कीर्तन म्हणतात. गुणसंकीर्तन ऐका, यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ मनोनी तो भगवंतो, याला म्हणतात गुणसंकीर्तन. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही ऐकत आहात त्याला म्हणतात लीला संकीर्तन. कोणतं? ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे, त्या लीलेचं वर्णन करणे याला म्हणतात लीला संकीर्तन. पण हे तिन्ही कीर्तन करण्याकरता कोणते? स्वरूप कीर्तन, गुणसंकीर्तन आणि लीला संकीर्तन. हे कीर्तन करण्याकरता अधिकार निर्माण करावा लागतो. अधिकार. मग हे कीर्तन करण्याकरता काय करावं लागतं? महाराजांचं प्रमाण आहे, पाहुनिया ग्रंथ करावे तेव्हा आले जाण फळ त्याचे. हे जे 3 कीर्तन मी आपल्याला सांगितले, या 3 कीर्तना करता अधिकार लागतो. मग काय अधिकार लागतो? ग्रंथ पाहायचे. पाहायचं म्हणजे काय करायचं? इथून पंढरपूरला जायचं. पंढरपूरला गेलं का ह्या गल्लीचे ग्रंथ पाहत तिकाड्या कडीला जायचं आणि तिकाडचे ग्रंथ पाहत तिकाड्या कडीला यायचं. आणि गावात कीर्तनकार गैरहजर राहिला का म्हणायचं मी करतो कीर्तन. मग गावकरी म्हणतात कुठं अभ्यास नाही केला, कुठं गेला नाही, मधुकरी मागितली नाही, आळंदीला गेला नाही, कुठं शिकला नाही, कसं काय कीर्तन करता येतं? मग तो लगेच तुम्हाला सांगा. ते टेकाळे महाराजांनी, आत्माराम महाराज टेकाळे यांनी सांगितलं ना की पाहून या ग्रंथ. मग मी अख्खे असणारे पंढरपुरातले ग्रंथ पाहून आलो. माझा अर्थ आहे का त्याचा? पाहायचं म्हणजे नुसते डोळ्याने पाहायचे नाही, त्याचं चिंतन करायचं, त्याचं मनन करायचं,
त्याचं निधी ध्यासन करायचं आणि ते मन निधी ध्यासन चिंतन केल्याच्या नंतर आपण त्याचं पहिलं काय करायचं, आचरणामध्ये आणायचं आणि आचरणामध्ये आणल्याच्या नंतर असणारा जगाला काय करायचा, उपदेश करायचा. आता बरेच आमचे कीर्तनकार आचरणाच्या बाबतीत तर झिरोच झाले. काय झिरो झाले आचरणाच्या बाबतीत, त्याचा विचारच नाही, काय विचारच नाही. आणि खरं महत्व याला आधी केले मग सांगितले. किंवा महाराज म्हणतात अनुभवाने आंगाते जगाले चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. हे सगळं अनुभवायचं, आत्मसात आणायचं, त्याचा आचार करायचा, त्याचा विचार करायचा, त्याचा सदाचार करायचा आणि मग लोकाला सांगायला पात्रता निर्माण होते. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, तुम्ही सगळे वारकरी मंडळी आहात. पैठणला आपण दरवर्षी असतो का नाही, आहे का नाही? अण्णा पैठणला आलते का? आता कसं ऐकायला आलं? आमच्या दिंडीतले जुने वारकरी बापू खूप मजा यायची, लय टिंगल चवळ्या, लय मजा चालायची. काय सांगा तुम्हाला, लय आनंद वाटायचा. हो काय सांगा, आता ते गेला आनंद, आहे का नाही? तुम्ही मला आले फसवलं. मला म्हणले मला ऐकायला येत नाही. आता मला माहिती तुम्हाला ऐकायला येतं का नाही. विठाला विठाला म्हणजे आपण सर्व मंडळी पैठणला येतात. आपल्याला माहिती आहे तिथं शांती ब्रह्मनाथ महाराजांची काय आहे, समाधी आहे. चला तुम्हाला नाथ महाराजांच्या चरित्राची एक गोष्ट सांगतो. एका बाईचा मुलगा खूप गुळ खात होता. गुळ काय खात होता? गुळ. मग ती बाई त्या मुलाला घेऊन नाथ महाराजाकडे गेली. म्हणले महाराज तुम्हाला लय लोक महाराज म्हणतील, लय महाराज म्हणतील, लय महाराज म्हणतील, थोडंसं घ्या, मुलाला काहीतरी सांगा. हा असणारा एवढा गुळ खातो, एवढा गुळ खातो, गुळ खाल्ल्यानं काही होईल ना याला, पण ते आवरतच नाही, ऐकतच नाही. त्याला काहीतरी तुम्ही सांगा ना. अरे नका ना खाऊ तुम्ही, त्याला काहीतरी सांगा याला. नाथ महाराजाला ती बाई म्हणली नाथ महाराजाला. नाथ महाराज काहीच बोलले नाही. काय नाथ महाराज काहीच बोलले नाही. नाथ महाराज गपची बसणार निघून गेले. पुन्हा एक 10-15 दिवस झाले. पुन्हा ती बाई त्या मुलाला घेऊन नाथ महाराजाकडे आली. नाथ महाराजाकडे घेऊन आल्याच्या नंतर नाथ महाराजांनी त्या बाईनं पुन्हा ते सांगितलं, म्हणजे महाराजाला सांगा ना काहीतरी, मी मागे आलते जरा सांगा याला, हा खूप गुळ खातोय. मग नाथ महाराज त्या बाईच्या कडेवरलं लेकरू आपल्या कडेवर घेतलं, त्याच्या तोंडावरून हात फिरवला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा आता इथून पुढं तू गुळ खाऊ नको, गुळ खाणं चांगलं नसतं. आणि मग आपल्या कडेवरचं ते बाळ त्या बाईच्या असणाऱ्या कडेवरती दिलं. बाईला सांगितलं, जा बाई आता इथून पुढे ते तो तुझा मुलगा गुळ खाणार नाही. बाई म्हणली, बाई आणि एवढंच का? आणि एवढंच सांगायला 10-12 दिवस लागले का? एवढं कुठं पाठांतर करावं लागत का? 10-12 दिवस लागले एवढंच पोराला सांगायला. मग तिने विचारलं, म्हणजे महाराज मी 10-12 दिवसापूर्वी आले होते, त्यावेळेला तुम्ही एवढं सांगितलं असतं, त्या 10-12 दिवसात त्याचा गुळ खायचा बंद झाला असता ना. पण नाथ महाराज म्हणले, बाई तू ज्या वेळेला पहिल्यांदा माझ्याकडे आली ना, हा मुलगा गुळ खातो म्हणून त्याला गुळ खायचं बंद करा असं सांगण्याकरता, त्यावेळेला मला अधिकार नव्हता, कारण मी स्वतः गुळाच्या पोळ्या खात होतो. मी माझ्या जीवनातला गुळ कायमचाच बंद केला आणि म्हणून मला त्याला सांगायला अधिकार प्राप्त झाला. विठाला पोरग केवढं बारीकस कडेवरती
त्या एवढूशा पोराला सांगण्याकरता नाथ महाराजांना पहिलं असणारं काय करावं लागलं, त्या वस्तूचा त्याग करावा लागला आणि त्याग करून मग सांगण्याचा असणारा अधिकार निर्माण झाला. आम्ही नारदाच्या गादीवर उभे राहतो, हे फेटावल्यासारखे बाबा, आपल्या अण्णासारखे बाबा, अशा वयस्कर माणसाला आम्ही याच्यावर उभं राहून असणारा उपदेश करतो आणि आम्ही त्या उपदेशाप्रमाणे वागतही नाही, तर आचरण नाही, काहीच नाही, काहीच नाही. मला वाटतं मी मागाशी मला वाटतं गुंजाळ सर होते ना, ते मागाशी आपला विषय निघाला होता. गाडीमध्येच आपला विषय चालला होता, माझ्याबरोबर आलेले सर आहे ते, का कुठं तरी एक विषय झाला होता. एक महाराजांनी बरं का दशकरीच्या प्रवचनामध्ये सांगितलं, आईला असं सांभाळा, बापाला तर सांभाळा, आईला असं करा तर बापाला तसं करा, आई वडील हे असं आई सकळ तीर्थांची धुरी जी का माता पितरी दया श्रीजी शेवीजी करी लोन केजे, असा गप्पा हाणल्या आणि त्याचं प्रवचन ऐकायला त्याच्याच शेजारचे 4-5 माणसं आलेली होते आणि तो असा वस्ताद होता. त्याच्या घरी 5-6 गाया होत्या, पण आई वडिलातून बाजूला राहत होता वेगळा आणि आई वडील शेजारी राहत होते. त्या 5-6 गाया असताना सुद्धा आई वडिलाला चहा करता असणारा एक कब्बर सुद्धा दूध देत नव्हता. काय कबर सुद्धा दूध देत नव्हता. आणि ते प्रवचन झाल्याच्या नंतर लोक, त्या शेजारचे लोक उठले आणि म्हणले, अहो महाराज, तुम्ही लोकांना सांगता आईची वडिलांची अशी सेवा करा, आई वडिलांना असं करा, आई वडिलांना तसं करा, तीर्थ येत असेल, आणि तुम्ही साधा असणारा दुधाचा एक कप सुद्धा आई वडिलांना देत नव्हता, देत नाही तर देतही नव्हता. मग त्या महाराजाने काय म्हणा, तो महाराज म्हणला, ते तुम्हाला सांगायला आहे, आम्हाला थोडंच वागायला तसं आहे. माझ्यासारखा पाहिजे होता तिथं, नीटच केला असता. अरे लोकाला सांगण्याकरता नाही, म्हणून तर आपल्यात एक मन आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, प्रमाण नाही बरं का. आपण कोरडे पाषाण. म्हणजे हे तीन कीर्तनं मी तुम्हाला सांगितली. याच्याकरता अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो. कोणत्या करता? गुणसंकीर्तन, स्वरूप कीर्तन, लीला संकीर्तन. या कीर्तनाकरता अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो. म्हणजे कुठंतरी असणाऱ्या कोण्या तरी संस्थेमध्ये जाऊन, असणाऱ्या गुरुकुलामध्ये शिक्षण शिकून असणारं ते अध्यापन करून, अध्यापन केल्याच्या नंतर त्याचं चिंतन मनन झालं पाहिजे. आणि हे सर्व केल्याच्या नंतर माणसाला असणारा काय होतो, त्याचा काय होतो, अधिकार निर्माण होतो. आणि सर्वच मंडळी त्या कीर्तनकाराचे अधिकारी नाहीत. आहेत का? सर्वांना नाही जमत, ते कर्माला जमत नाही. आणि एवढं असणारं सोपं नाही. काय एवढं असणारं सोपं नाही. बरं, या कीर्तनाने उद्धारच होईल असं मात्र नाही. कोणत्या कीर्तनाने? हे आपल्याला सांगितलेलं आहे, कीर्तनाने उद्धारच होईल. म्हणतो बरं का, चकारावर वापरला मी, उद्धारच होईल असं नाही. उलट या कीर्तनाच्या माध्यमातून असणारा काही वेळेला अहंकार निर्माण होतो. अहंकार काय? या कीर्तनाच्या माध्यमातून काय होतो पहा तुम्ही. जास्त विद्वान जर झाला ना तर त्याला अहंकार निर्माण होतो. आणि अहंकार साध्या माणसाकडे येत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. साधारण माणसाच्या पाठीमागे असणारा तो अहंकार निर्माण होत नाही, पण विशेष लोकांच्या पाठीमागे अहंकार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी नेहमी आणि त्या अहंकार जो आहे ना, तो साधारण माणसाला तर म्हणतो हे आपलंच गिऱ्हाईक आहे. काय साधारण लोकाला तो अहंकार म्हणतो हे आपलंच गिऱ्हाईक आहे, कुठं चाललंय हे का नाही. म्हणून मी एक कीर्तनात उदाहरण सांगत असतो तुम्हाला. सर्वांच्या परिचयाचं उदाहरण सांगतो. सर्वांना माहिती आहे, माझ्या असणाऱ्या माता मावलेलाही माहिती आहे. प्रत्येकाच्या घरात मांजर आहे. मांजर आहे का नाही? प्रत्येकाच्या घरात मांजर आहे. मांजर काय करते? उंदराला पकडते. उंदराला पकडल्याच्या नंतर त्या उंदराला ती लगेच मारून टाकीत नाही किंवा मारीत नाही. मग ती काय करते? त्याला मरू देत नाही आणि त्याला जास्त वळवळही करू देत नाही, म्हणजे पळूनही जाऊ देत नाही. आहे का नाही? पाय तुम्ही एखादी मांजराची एखादा उंदराला पकडून ते घरात असणाऱ्या अंगणामध्ये नाही त्या दारामध्ये सोडते आणि मग चालता इकडे फिरते, तिकडे पडते, चालता चालता त्याला असणारा फांज्या मारते, हे करते. ते नुसतं आपल्या जागेवर तडफड करतं जागतं. म्हणजे मिळलेलं नसतं, ते जास्त तयारीत राहिलं नसतं. आणि तेवढ्यात त्या उंदराबरोबर ती मांजर असताना फांजा मारत असताना तेवढ्यात एखादा दुसरा उंदीर तिथून पळावा. असा पळायला लागला का ती मांजर काय करते? त्या असणाऱ्या उंदराला तिथंच राहू देते, पण पळणाऱ्याच्या पाठीमागे लागते. का? तिला माहितीये हे जे पहिलं गिऱ्हाईक आहे नाही आपलंच आहे, कुठं चाललंय. तसं तो अहंकार म्हणतो हे तर सगळं आपल्याच गिऱ्हाईक आहेत.
काय साधारण असणारी माणसं काय आहेत, आपलीच गिरायक आहेत, पण विशेष प्रकारची असणारी जी मंडळी ना, तिकडं असणारा काय करत होतो, अहंकार असणारा पाठीमागे लागतो. आणि म्हणून महाराजांनी हे जे कीर्तन सांगितले ना, याच्या माध्यमातून याला अधिकार लागतो, ग्रंथ संपादन करावे लागतात. आणि यानेच उद्धारच होईल असं मात्र नाही, पण सर्वांचा उद्धार झाला पाहिजे, सर्वांना कीर्तन घडलं पाहिजे आणि ते सर्वांना आलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी सोपं सांगितलं कीर्तन. त्या कीर्तनाला म्हणतात नामसंकीर्तन. काय नामस्मरण रूपी कीर्तन असणारं सगळ्यात सोपं आहे आणि सर्वांना करता येतं. येतं का नाही? महाराजांचं एक प्रमाण आहे, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुग गिरधार हा, सर्वांना नामस्मरण करता येतं. ही कीर्तन आहे बरं का, हे नामस्मरण रूपी असणारं कीर्तन आहे आणि इतकं जबरदस्त आहे. महाराज म्हणतात या कीर्तनाचा तुम्ही विचार करा ना बरं का. आपला वारकरी संप्रदाय असा आहे, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शेऊ, ब्रह्मरस, आवडी हे म्हटलेले. काय लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. मृदंग विना लावण असणारा टाळ वाजवायचा. आता उलट तमाशातली काही काही साधनं वारकरी संप्रदायात आली, आहे का नाही? पहिले जॅकेट खाटकाला होतं, वा वा खाटकाला होतं पहिले जॅकेट. पहिली जॅकेट खाटकाला होती. खाटकापासून ती जॅकेट खाटकापासून निघालं आणि पुढाऱ्याच्या गळ्यात गेलं, पुढाऱ्यापासून निघालं तमाशगिरात गेलं आणि तमाशगिरातलं ते जॅकेट आता तुम्हाला रामदास बाबा मनसुख माहीत असते. रामदास बाबा मनसुख 12ही महिने सतत जॅकेट घालायचे, पण कीर्तनाच्या टायमाला काढून ठेवायचे. काय रामदास बाबा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष, ज्यांनी पंढरपूर असणार बाडव्याच्या तावडीतून सोडवलं ज्यांनी, आणि ज्यांनी पंढरपुरातला असणारा कर बंद केला आणि ज्यांनी पंढरपुरातले असणारे मोठे रस्ते केले ते रामदास बाबा. कधीच जॅकेट घालून असणारे कधीच कीर्तन केलं नाही, पण ते कीर्तन आज ते जॅकेट आमच्यात आलंय. सांगू तुम्हाला, ढोलकी तमाशात होती, ढोलकी आता कुठं आली, भजनात आली. आता काय सांगू तुम्हाला, लय अवघड आहे हो. बरं काही बी सुरू झाले, काही म्हणायला लागलेत, काय त्याला चव आहे काय 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 काय. आणि कोणत्या भंगाला आणि गवळणीला एका जनार्दनी इतके एकनाथ महाराज येडीत होय रे बावळे हो. हा ती आता एक गवळण काढली, रडू नको बाळा पाण्याला जाते, थोबाड फोडाव तिचं जाऊन, पाण्याला जाते. आणि त्याचा परिणाम असा झाला बरं का निवृत्ती महाराज, मग त्याच्यामुळं दुसरीने एक गवळण निर्माण केली. काय रडू नको बाळा जेजुरीला जाते, जेजुरीला जाते भंडारा घेऊन. त्याच्यावर पुन्हा एक गवळण तयार झाली, रडू नको बाळा मुंबईला जाते, मुंबईला जाते आरक्षण घेऊन. अरे काय गवळण. आणि प्रत्येकाला शेवटी एका जनार्दनी लावलंय, एका जनार्दनी का नाही. म्हणजे जॅकेट आमचं याच्यात आलं, त्याच्यानंतर असणारी ढोलकी याच्यात आली, त्या झांजा याच्यात आल्या, फक्त एकच यायचं राहिलं आता, एकच. काय फक्त त्याच्यातलं एकच यायचं राहिलं. काय निवृत्ती महाराज, अरे काय आम्ही वारकरी संप्रदायाचं वाटोळं चालवलं. काय आम्ही काय वारकरी संप्रदायाचं वाटोळं चाललं आणि केवळ कशामुळे, मिनीमुळं बस. विषयवाडी भुलले जीवा, आताची कोण करीना जीवा, आताची कोण करीना जीवा,
गोड वाटतील त्याप्रमाणे मंडळी लागले वागायला आणि त्याने उद्धार होईल म्हणून सांगता येत नाही. महाराज म्हणतात तुम्हाला जर तुमचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर काहीच साधना करायची गरज नाही. फक्त संसारात राहायचं, प्रपंचामध्ये राहायचं आणि देवाचं नामस्मरण करायचं. म्हणून महाराज म्हणतात ते सर्वांना करता येते, याला अधिकार लागतो. या कीर्तनाला, प्रत्येक कीर्तनाला अधिकार लागतो, पण नामस्मरण रूपी कीर्तनाला कोणाचाच महाराज म्हणतात अधिकार लागत नाही, सर्वांना. म्हणून ते एका ठिकाणी म्हटलेलं आहे, यारे यारे लहान भलते म्हटलंय, याती भलते नारी नर. बर का, वा 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 वा. तिथे तुमचं आम्हाला जरा शब्द जरा अवघड जाते जरा ते. महाराज वर्णन करतात सर्वजण, मुलं मुली बाळ नाळी नर सर्वांना असणारा अधिकार सांगितलाय नामस्मरणाचा. बरं त्याला काही फेट्याची उपाराची त्याची गरज नाही बरं का. नामस्मरणाला महाराज म्हणतात निजल्याने गाता उभा नारायण, बैसता कीर्तन करता डोले. हा, तुम्ही जर निजल्या नामस्मरण केलं ना, आलं वाटतं नाही का, विठाल 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 विठाल. निजल्याने गाता, तुम्ही निजल्या जरी नामस्मरण केलं तर महाराज म्हणतात तो तुमच्या जवळ असतो. तुम्ही महाराज म्हणतात बसून कीर्तन करा म्हणजे नामस्मरण करा. बैसता कीर्तन करिता डोले. काय, बैसता कीर्तन करिता डोले. बसल्या बसल्या जर तुम्ही कीर्तन केलं ना, नामस्मरण जर केलं ना, तर तो असणारा डुलतो. आणि रस्त्याने चालता चालता जर नामस्मरण केलं ना तर काय होतं, माझे पुढे उभा आहे चालत असताना तुम्ही जर नामस्मरण केलं ना तर तो मागही असतो आणि पुढेही असतो, तुमचं संरक्षण करतो भगवान परमात्मा. आणि ते नामस्मरणाला आंघोळ करायची सुद्धा गरज नाही. महाराज म्हणतात काय, तोंड धुवायची सुद्धा गरज नाही, कारण नामस्मरण आंघोळ न करता येतं, तोंड न धुता असणारं करता येतं आणि सर्वांना करता येतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि परिणाम काय, जळतील पापे जळतील
देवाचं भजन, भजन म्हणजे नामस्मरण, बरं का, नामस्मरण. महाराज म्हणतात काही सायास करायची गरज नाही, काही सायास करायची गरज नाही. नामस्मरण तुम्हाला झोपताना करता येतं, बसल्यावर करता येतं, उठताना करता येतं, चालता चालता करता येतं, फिरता फिरता करता येते. म्हणून नाथ महाराजांचा अभंग आहे, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती, हरी बोला भांडता, हरी बोला उठता, कांडता, उठता, बैसता, हरी बोला. हे काही खर्च आहे का? काही खर्च नाही. बसताना उठताना पण काही नाना महाराज काही म्हातारी अशी आहेत की मरायला टिकली पण कधी देवाचं नाव असणार नाही, कधीच नाही. बसायला आला का हात टिकतो, मागं आणि उठायला आला का अरे रे 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 अरे राम राम नाही मुडदी आहे. मरायच्या मागे आला आता तू शेवटला जायच्या मागे आला आता तरी राम राम म्हण ना. पण आग गगन रे रे अरे रे रे रे, कारण आयुष्यभर तीच केलेलं असतं, काय आयुष्यभर तीच केलेलं असतं. म्हणून महाराजांचं काही साधन आहे का? बसल्या अहो तुम्हाला काय सांगावा, ह्या आमच्या माता मावल्यात, मला सांगा तुम्ही, अरे स्वयंपाक करता करता जर तुम्ही हरिपाठ म्हणलात ना, सांगू तुम्हाला, स्वयंपाक करता करता तुम्ही देवाचं नामस्मरण केलं, हरिपाठ म्हणलात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत जर स्वयंपाक केला ना, तर तुमच्या घरातला तो देवाचं चिंतन नामस्मरण केलेला स्वयंपाक तुम्ही कसलाही माणूस असो तर त्याला खायला घाला बघा, त्याची वृत्ती सुद्धा सात्विक बनल्याशिवाय राहत नाही. पण ते म्हणतानी देवाचं नामस्मरण आलं पाहिजे, काय म्हणतानी देवाचं नामस्मरण आलं पाहिजे, देवाचं भजन आलं पाहिजे. म्हणून मी विनोदानं सांगत असतो, ज्या बाईचा नवरा दारू पितो ना, त्याने दारू सोडायचे औषध माझ्याकडे. कायचं? दारू सोडायचं औषध माझ्याकडे. लगेच घेऊन जा कीर्तन संपल्याच्या नंतर, नाही तर मग मी लगेच जाणार आहे निघून. पुन्हा म्हणतात बाबा, आणि त्या महाराजांनी सांगितलं होतं औषध बाया आलंय येतोय आणि त्याला औषध घ्यायचं होतं आणि महाराज तर गेले निघून, आणि फुकट आहे माझ्याकडचं औषध. काय फुकट? एक पैसा द्यायचा नाही. पण ते औषध जर तुम्ही तंत वापरलं ना, तर नाही दारू सोडली त्यानं तर मी कीर्तन करायचं सोडून देणं, एवढी शाश्वती देतो. पण औषध कीर्तन संपल्यावरच काय आत्ताच सांगत होतो मला, कशाला कीर्तन संपल्या कोण जगत आणि कोण मारत, काय भरवसा आहे? ऐका, फक्त एक करायचं, तवा चुलीवर टाकायचा किंवा गॅसवर टाकायचा, त्या असणाऱ्या काठोतीमध्ये असणारं पीठ घ्यायचं, पाणी वतायचं, सुरुवात करायची. ज्या वेळेला पीठ मळायला सुरुवात केली का लगेच सुरुवात करायचं, सुंदर ती धान देवतेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. असा पूर्ण ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ, पूर्ण ज्ञानदेवाप्रमाणे समाधी संजीवन होईपर्यंत हरिपाठ म्हणायचा आणि स्वयंपाक करायचा, आणि तोच स्वयंपाक त्याला खाऊ घालायचा. नाही दारू सोडली तर मग मला बोला. पण मला माहिती आहे तुम्ही ते म्हणणारच नाही. सांगू तुम्हाला, अन्नात संस्कार शिरतात. अन्नात काय होतं? अन्नात संस्कार शिरतात. बघा तुम्ही, एखाद्याला जर एखादी वस्तू मिळाली नाही, त्यानं त्या असणाऱ्या अन्नाकडे नुसतं जरी डोळ्याने पाहिलं तर त्या डोळ्याचे दोष सुद्धा त्या अन्नामध्ये जातात. काय? डोळ्याचे दोष सुद्धा त्याच्यामध्ये अन्नामध्ये जातात आणि त्याला वासना असणारी निर्माण होते. पण ती वासना त्याची तृप्त होत नाही, म्हणून ती वासना त्या असणाऱ्या अन्नात थांबते. ते अन्न आता काय सांगू तुम्हाला. म्हणून महाराज म्हणतात, भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, आपली उत्पत्तीच त्याच्यापासून आहे. कशापासून? अन्नापासून. अन्नात भवती भूतानी प्रजन्यादन संभव हा असं म्हटलेलं आहे. आपली सर्वांची उत्पत्ती कशापासून आहे? अन्नापासून आहे. म्हणून देवाचं चिंतन एवढं श्रेष्ठ आहे, देवाचं नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे, देवाचं एवढं असणारं भजन श्रेष्ठ आहे. तुम्ही कीर्तनाला येऊ नका असं माझं म्हणणं नाही. कीर्तनाला येत जा, कीर्तन ऐकत जा, हरिपाठाला येत जा, काकडा करत जा, सर्व काही करत जा. पण महाराज म्हणतात, हाताने काम करा पण मुखाने काय करा? कामामध्ये काम
तुकोबाराय सांगतात काम करा, काम धंदा सोडू नका. उलट तुम्हाला सांगतो मी कीर्तनात नेहमी सांगत असतो, प्रपंच सोडू नका. काय प्रपंच सोडू नका, मुलं बाळ सोडू नका, उगाच बोंबलत फिरू नका. नाही तर काय 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 होतंय, लग्न करायला मजा वाटते. काही आहेत असे काय लग्न करायला मजा वाटते, पुढं 2-3 काय मुलं होईपर्यंतही मजा वाटते. आणि ते जरा मोठे झाले आणि जरा सांभाळायचा कटाळा आला का, राखव दाढी, वाढीव चिपरिया, फाडकान, गाड लुंगाट, टाक खांद्यावर फगव उपरनं, निघालं बोंबला खडे चालताय आव्हानेला होय तिकडे. तर ऐका पडला सांभाळ की, कुठे इकडे तिकडे पळतो. ती सांभाळायचे जीवावर आले म्हणून बोंबलं फिरायचं वय. कोणी सांगितलंय? अरे मग मी तर या तत्वाचा आहे. पहिलं तर त्याच्यात पडू नये. कशात? त्या संसारात पहिलं तर पडू नये, आणि पडलं तर पूर्ण करावा. आणि अर्धवट जर सोडला ना तर त्याच्यासारखं महाभयंकर पाप नाहीच. पाप तसं नाहीच कुठं. मग तुला ते पाप कुठं ना कुठं भोगावंच लागणार. म्हणून संसार वाईट नाही, हे कुठचं लोकांचं काम आहे बरं काही. काय मधूनच निघून जाणं आणि ते संसार अर्धवट सोडणं, आणि इकडे म्हणे आम्ही त्याग केला. काय त्याग केला? हे सांभाळायचे जीवावर आलं तुझं, काय त्याग केला रे? अरे संसार वाईट नाही बरं का. तुम्हाला सांगतो ना, मी सुद्धा संसारिकच आहे. मला सुद्धा हम दो हमारे दो, काय पण मी अशा पळवाटाकडीत नाही. काय आणि पळवाट काढू नये. संसार वाईट नाही, संसार करावा, आनंदात करावा बरं का. आनंदामध्ये सुखाने असणारा संसार करावा. पण त्या संसारात देवाचं भजन, देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन असेल ना तर जा तुम्हाला संसारात काहीच कमी पडत नाही. विठाला विठाल. आणि म्हणून या कलियुगातलं मोठं सोपं साधन असणारं नामस्मरण आहे. आणि परिणाम त्या नामस्मरणाचा काय होतो? जळतील पापे जन्मांतराची. पळतील म्हटले नाही, काय म्हटले? जळतील. कारण पळून गेलेलं परत येतं. काय पळून गेलेलं काय होतं? परत येतं. जळालेलं पुन्हा परत. शब्द बी पाहणं कसे आहेत. हा राम शब्द आहे. राम आहे का नाही? माझ्याकडे बघा, राम शब्द आहे. राम 2च अक्षर आहे. पण राम म्हटलं की तोंड काय होतं? वाचत नका म्हणा, उघडतं म्हणा. राम म्हटलं का तोंड असणार काय होतं? उघडतं. आणि म्हटलं की तोंड काय होतं? मिटतं, आहे का नाही? मग राम म्हटलं की आतले जेवढे पाप आहेत तेवढे पूर्ण बाहेर येतात. आणि म्हटलं का बाहेरच्या पापाला पुन्हा आतमध्ये नो एंट्री म्हणून तोंड काय होतं? बंद होतं. हे सोपं असणारं साधन. पाप जुळून जातात, पाप उरत नाही. कोणताच पाप उरत नाही. पापाचे अनेक प्रकार आहेत. महापाप आहे, उपपाप आहे, सामान्य पाप आहे. महाराज म्हणतात जे खाऊ नये ते खाणे पाप आहे, जे पिऊ नये ते पिणे पाप आहे, जिकडे जाऊ नये तिकडे जाणे पाप आहे, जे पाहू नये ते पाहणे पाप आहे, जे करू नये ते करणे पाप आहे, जे ऐकू नये ते ऐकणे. अहो पापाला तोटाच नाही. कितीतरी पाप होते आपल्याकडून. काय कितीतरी असणारं पाप होतं. महाराजांनी वर्णन केले. खाण्यातही सांगितलेलं आहे, जे खाऊ नये ते खाणे सुद्धा काय आहे? पाप आहे. म्हणून भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलंय, अन्न खात असताना सुद्धा सात्विक प्रकारचं अन्न खावं, चांगल्या प्रकारचं अन्न खावं. कोणाचंही खाऊ नये, कुठंही खाऊ नये, कसलंही खाऊ नये. आता अर्ध्या किलोमीटरवर 4 ढाबे झाले. बघा ना, मला वाटतं मगाचा आमचा विषय झाला. जेवढे कीर्तनकार वाढले तेवढे ढाबे वाढले. तुम्ही मला कीर्तनकारांनी ढाबे टाकले का काय? आहे का नाही? आता पहिले नाना बाबा, पहिले 8 दिवसात 2 तरी कीर्तनकार गैरहजर राहायचे. आता कोणी गैरहजर राहत नाही. काय आता तारखी काय काय मिळतच नाही. काय मिळतच नाही. मागावं लागत, द्या हो आम्हाला, द्या हो. असं झाले आता काय कायचं. म्हणजे वाटल तेवढे असणारे कीर्तनकार झाले, भरपूर कीर्तनकार झाले. मग आता कीर्तनकार भरपूर झाल्याच्या नंतर ढाबी कमी व्हायला पाहिजे का नाही? बरं ढाब्यावर काय आहे? आता काय मी कीर्तन सांगू काय आहे? तर आपण जातच नाही तर सांगायचं काय संबंध आहे? पण आहे ना, मला सांगायचंय काय, घरचं अन्न खावं, सात्विक खावं आणि चांगल्या प्रकारचं खावं. म्हणून कोणाचंही कुठंही कसलंही अन्न खाऊ नये. का
कारण अन्नामुळेच असणाऱ्या माणसाची प्रकृती असणारी बनते आणि बिघडते सुद्धा. म्हणून महाराजांनी पापाचे अनेक प्रकार केले, अनेक प्रकार. पण असे कितीही पाप जरी झाले तरी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं का पाप काय होतात? नाहीशी होतात. आपल्याला सर्वांना उदाहरण माहिती आहे. कोणाचं? वाल्मिक ऋषीचं. ऐका नाही, उदाहरण सगळ्याला माहिती आहे. आपण दिंडी घेऊन पंढरपूरला जाताना वाल्मिक ऋषीचं गाव लागतं. कोणतं गाव म्हणतात त्याला? वालं लागत. त्या वाल्याच्या नंतर तिथं दिंडी मुकामाला थांबली का लोक वरती जातात बघायला. वरती मी 2-4 जणांना म्हणलं, विचारलं वर कशाला चाललं? म्हणलं तुम्ही वर कशाला चालले? नाही म्हणले त्या वाल्याने म्हणते बुवा का एक ब्राह्मण मारला का खडा घ्यायचा रानात टाकायचा, ते रांजण बघायला आम्ही वर चाललो. म्हणलं तुमची डोकी पागल झाली का? राम कवा झाले, त्याच्यावर कृष्ण झाले, त्याच्यावर अरे किती युग बदलले, किती अवतार बदलले, आणखी किती राहिलंय का? पण लई येडी लोक, काय सांगावा, लई येडी. बघा तुम्ही, लईच येडी. जेजुरीच्या पुढे गेलं का थोडं त्या कॉर्नरवरती तिथे एक झाड आहे आणि त्या झाडाखाली दगड बांधलेले आणि नुसत्या चिंध्या बांधलेल्या त्याला. या बाया लई येड्या. ते चिंध्या आहे का नाही? हा, तिथं बसलं ना आपण, ती चिंतकाळ बांधलं काय एखादं ते बांधचं बांधर, हा काहीतरी आहे बघा, ते बसत, ते बसलं का तिसरं लई येडी लोक, लई येड. अरे तुम्ही पंढरपूरला चालला, देवाच्या सानिध्यामध्ये चालला, कायला इकडे तिकडे गटा फिरत आहे? आणि त्या वाल्या कोळ्याच्या असणारं ते एवढ्या दिवस कुठं राहत असतंय का? पण चला, शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, तो 1 नंबरचा असणारा पापी आहे. पण महाराज त्या नामस्मरणाचा असा परिणाम झाला का केले रामायण रामादे, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादे. राम अवताराला यायच्या अगोदर असणारं रामायण केलं. परिणाम फक्त कशाचा? फक्त असणारं नामस्मरणाचा. आणि म्हणून कलियुगात अत्यंत सोपं साधन, सर्वांना येण्यासारखं, संसारात राहून, प्रपंचामध्ये राहून, बायका पोरामध्ये राहून महाराज म्हणतात फक्त एकच करा, देवाचं नामस्मरण करा. ते बी भावनेने करा, श्रद्धेने करा, निष्ठेने करा. श्रद्धेने, भावनेने, निष्ठेने जर देवाचं नामस्मरण केलं ना तर तुम्हाला कोणती साधना करायची गरज नाही. महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, गावे वनांतरान लगती सायास, गावे वनांतरान लगती सायास, गावे वनांतरान लगती सायास, गावे नामस्मरण करण्याकरता कुठं जायची गरज नाही. नलगती सायास, काही सायास करायची गरज नाही, काही साधना करायची गरज नाही. हा, तो भगवान परमात्मा महाराज म्हणतात आपोआप असणारं नामस्मरण केलं का घरी येतो. नलगती सायास जावी वनंतरा,
सुखी येतो घरा नारायण. तो नारायण भगवान परमात्मा, विठ्ठल, पांडुरंग, अनेक नाव आहेत भगवान परमात्म्याला. 1000 नाव आहे देवाच्या याला देवाला. त्यालाच आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो, आहे का नाही. याचे स्मरण मात्रेन जन्म संसार वंदना विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. असे 1000 सांगितले, हजारो नामस्मरण नाम सांगितले देवाचे. महाराज म्हणतात कुठं साधना करायची गरज नाही, कुठं नाही. ती आपोआप देव येतो, कुठं आपोआप येतो. आणि फक्त आणि देवाला सध्या त्याचीच गरज आहे. काय, जो नामस्मरण करतो ना त्याच्या पाठीमागं देव असणारच होतं. म्हणून आमचे नामदेव महाराज सतत देवाचं भजन करायचे. नामयाच्या पाठी चाले केशवराज, लागावया रज शरणीची. नामदेव महाराजांच्या पायाचं रजकण आपल्याला लागावं म्हणून भगवान परमात्मा नामदेव महाराजांच्या सानिध्यामध्ये पाठीमागं चालायचा. तसा देव महाराज म्हणतात भोळा आहे. चरणाची माझे धावता चालती माझे मागे, धावत चालती माझे मागे, धावत चालती माझे मागे, धावत चालती मागे मागे, चरणीची माते धावत चालते मागे मागे. महाराज म्हणतात देव सगळ्यात असणारा दयाळू आहे, कनवाळू आहे देव, कृपाळू आहे देव. त्याला काही करायची गरज नाही, त्याला पैशाची गरज नाही, त्याला तुमच्या असणारी कशाची गरज नाही, तुमच्या वरच्या रंगाची गरज नाही, कशाची गरज नाही. फक्त त्याच्याकरता फक्त तुम्ही काय करा, त्याचं नामस्मरण करा. आणि म्हणून महाराज म्हणतात ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवा. महाराज सांगतात 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात तुम्ही ठाईचं बैसोनी एकाग्र राहा. बरं का, एका जागेवर बसा असं नाही सांगितलं बरं का. एका जागेवर बसा नाही तर म्हणतात दे रे हरीण खाटल्यावरी. फक्त चित्त एकाग्र करा. काय, त्याचं चित्त असणारं, स्वतःचं चित्त असणारं एकाग्र करा. आणि त्या देवाचं भजन करत असताना, नामस्मरण करत असताना महाराज म्हणतात आवडीनं करा. हा सगळ्या अभंगातला असणारा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराज म्हणतात ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आवडीनं त्याचं भजन करा, कारण देवाला बाकीच्या कसल्याचीच गोष्ट गरज नाही. म्हणून तर एका ठिकाणी महाराज म्हणतात ना, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. फक्त त्याला प्रेम द्या, त्याला भाव द्या, त्याला श्रद्धा द्या, त्याला निष्ठा द्या. नाथ महाराज सुद्धा म्हणतात ना, आवडीने भावे आई नामाने
पाहिजे, शॉर्टकट नाही मारायचा. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी. पुढे म्हटले नको खेद करू त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा. पण काय कर हरिमुखी गाता हरपले चिंता, पण कशी आवडीने. काय आवडीने. म्हणून महाराज परमार्थात अत्यंत महत्वाचा शब्द म्हणजे आवड आहे. गिरधर लाल भावका भुका राग कला नाही जाण तुका. परमार्थ किती केला याला महत्व नाही, परमार्थ कसा केला याला महत्व आहे. काय परमार्थ किती केला याला महत्व नाही, तर मग काय काय असे छाती टोक सांगतात महाराज 35 वर्ष झाले पंढरपूरची वारी करतो, दर वारीला कोणाचा ना कोणाचा तरी तांब्या चोरून आणतो. आणि कायला छाती ठोकून सांगतो 35 वर्षे वारी केली. काय उपयोग, तांब्यात जीव गेला की तुझा. काय म्हणून आवड ही जीवनात फार महत्वाची आहे. जसं महाराजांचं जे प्रमाण आहे, महाराज म्हणतात आपल्या इंद्रिया आपल्या शरीरामध्ये एक अत्यंत महत्वाचं इंद्रिय आहे, अत्यंत महत्वाचं इंद्रिय. बोला. शरीराला दिसण्याकरता नाथ महाराजांचं प्रमाण आहे, माझं मी सांगत नाही. नाथ महाराज म्हणतात आपल्या शरीराला दिसण्याकरता, शरीर चांगलं दिसण्याकरता एक महत्वाचं इंद्रिय. अव प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचनी काही. अर्थाविन पोथी. प्रेमाविन भजन नाकाविन नाही. बघा मी विनोदाला सांगत असतो, इथली काही मंडळी शेवगावला गेले कशाला, पोरगी बघायला. एका पठ्ठ्याचं लग्नच जमाना, पण सांगितलं कोणतरी निरोप. गेले 4-5 जिपा घेऊन गेले, 4-5 जिपा आव्हानाचे लोक 5 जिपा भरून घेऊन गेले. आणि पोरी बघायचा कार्यक्रम झाला बरं का. पोरगी बघायचा कार्यक्रम झाला. गडी इकडे त्या गाड्याला नेलंच नाही. पूर्वीचं होतं असं कसं, सगळं मायबाबाच्या स्वाधीन होतं आहे का नाही. आई वडील जे सांगतील ती मुलाने काय करायची, पूर्व दिशा आहे का नाही अण्णा. पूर्वी असं होतं का नाही, आई वडील सांगतील ती पूर्व दिशा. मग ती कसली जरी असली तरी तो तिचा काय करायचा, स्वीकार करायचा. आता तसं राहिलंच नाही. आता आई बापालाही माहिती होत नाही. लगेच हार घालून येते म्हणा पप्पा मॅरिड. ते हार पाहिले कीच पप्पा पंक्चर होतो. तेव्हा ते यानं जे करायचं तेच केलं वाटलं. आम्ही लग्न करून आलो म्हणते, लग्न करून आलं काय, कुठून आणली आणली आम्ही काय. अरे काय. आणि बघा तुम्ही असं जे हे ना, हे जास्त दिवस टिकत नाही, हे ध्यानात ठेवा. काय जास्त दिवस टिकत नाही. आणि टिकलं तरी घरात समाधान शांती नाही. कारण आईवडिलांचा आशीर्वाद असल्याच्या नंतर तुम्ही कसंही असू द्या, तो शेवट होतो त्याचा. मुलगी आईवडिलांना दिली ना, मुलगी म्हणते आईचं वडिलाचं नाक गेलं नाही पाहिजे, आई वडिलांचा 4 माणसात अपमान झाला नाही पाहिजे. मग तो कसाही असो, अख्खा आयुष्य असणार मला त्याच्याजवळच काढायचंय. पण हे काय, यांना आणायची, तिनं याला पसंत करायचं, पटलं तर पटलं, नाही तर सगळं सुटलं गेलं. म्हणून बघा 4-5 गाड्या घेऊन गेले शेवगावला. मुलगी पाहिली, परत आले. याचे मित्र होते त्याच्यामध्ये. तेव्हा त्यांना विचारली कशी गाडी पोरगी. तेव्हा लय भारी. जमलं का नाही. अरे मला लय भारी जमलं का नाही. हा पोरगा विचारू घरच्यांना, कसं काय पोरगी, छान आहे. मग जमलं कसं नाही. काळी आहे का, नाही मला गोरी गोरी पान. मला काय वाळली आहे का, नाही मध्यम आहे. उंच आहे का, नाही मध्यमच आहे. बुटकी आहे का, नाही. काय डोळ्यात फरक आहे का, नाही. काय नाही म्हणत तसं, डोळ्यात चांगली आहे. आणि कानात काय फरक आहे का, नाही. तसं कानात काय नाही. आणि मग एवढी चांगली असताना का जमलं नाही. म्हणले सगळं काही चांगलं आहे, पण फक्त एकच नाही, 32 गुणाने युक्त आहे. प्रमाण आहे का नाही. काय ती करावी 32 लक्षणे, नाक नाही तिने वाया गेली. महाराजांचं प्रमाण आहे. 32 लक्षणाने युक्त आहे, पण नाक व्यवस्थिशीर नाही. तसं परमार्थ भरपूर करतोय,
पण प्रेमच नाही, त्या परमार्थाला काहीच असं म्हणतात अर्थ नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात भगवान परमात्मा फक्त तुमच्या प्रेमाचा भुकेलेला आहे, वरचा रंग तो पाहत नाही. बघा तुम्ही, काही ऊस असणारे सरळ वाढलेले आणि काही ऊस असणारे वाकडे तिकडे आहेत. मग सरळ ऊसाचा रसच गोड आहे, वाकड्या तिकड्या ऊसाचा रस असणारा असा आंबट लागतो. असं आहे का काही? नाही. चला, प्रमाण ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय फुललासी वरलिया रंगा. हा, ऊस वाकडा तिकडा आहे, पण महाराज म्हणतात रस मात्र कसा आहे? गोड आहे. शबरीचा वरचा रंग देवाने पाहिला नाही. काय? शबरीचा देवाने वरचा रंग पाहिला नाही, शबरीच्या अंतकरणातला रंग पाहिला, शबरीच्या असणाऱ्या जीवनातला भाव पाहिला, शबरीच्या असणाऱ्या जीवनातला असणारं प्रेम पाहिलं. आणि ते प्रेम पाहून देवाने असणारे काय केली? शबरीची असणारी उष्टी बोरं खाल्ली, उष्टी बोरी. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करा. आणि महाराज म्हणतात सायाचं काही करायची गरज नाही, एकाग्र असणारं चित्त समाधानी ठेवा आणि सतत देवाला म्हणे जात जा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि जीवनात समाधान असलं का सगळं काही मिळतं बरं का. जीवनामध्ये समाधान असलं ना सर्व काही मिळतं, पण जीवनात समाधान नसलं ना किती इष्ट असू द्या, असून काही एक असणारी उपयोगाची नाही. आणि म्हणून तुकोबारा वर्णन करतात, तुकाराम महाराज म्हणतात ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवा. या चार असणाऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं देवाचं नामस्मरण करा, देवाचं नामस्मरण करा, प्रेमाने करा, श्रद्धेने करा, निष्ठेने करा, भावनेने करा. पण ते नामस्मरण कोणतं करायचं, कसं करायचं, महाराजांनी अभंगाच्या पुढच्या चरणात सांगितलेलं आहे. कृष्ण हरे बालकेशवा, बालकेशवा, नामस्मरण करा, श्रद्धेने करा, निष्ठेने करा, सर्वांना करता येतं. मुली मुलं बाळी असणाऱ्या नारी नर महाराज म्हणतात सर्व वेश्या आदी करून सर्वांना असणारा अधिकार सांगितला नामस्मरणाचा. पण नामस्मरण कोणतं करा असं सांगितलं नाही. मग या असणाऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हा, तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, केशव म्हणा, ही सर्व असणारी कोणाची नावं आहेत? देवाची नावं. म्हणून मी कीर्तनात विनोद आणि नेहमी सांगत असतो, कधीही माऊल्यांनी आपल्या मुलांची नावं देवाची ठेवत जात जा. काय? देवाची नावं ठेवी जात जा. कारण मुलाच्या का होईना अपेक्षेनं कोणाचं नाव येतं? देवाचं. आहे का नाही? म्हणजे मुलाच्या मोहाच्या माध्यमातून सुद्धा कोणाचं नाव येतं? देवाचं. आहे का नाही? वेश्या नावाची गणिका, तिने काय पाळलं होतं? पोपट पाळला होता. पोपट. त्याला ती पोपट नव्हती म्हणे, राघू म्हणायची. राघू. काय म्हणायची? राघू.
राघू म्हणजे पोपट पाळला तिनं वेशीने पोपट पाळला आणि मरणाच्या टायमाला त्या पोपटाकडं बघितलं नुसतं म्हणे राघवा 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 म्हणता म्हणता प्राण सोडला आणि तो राघवा आला. कोण? तो राघव आला. कोण? देव आला. देव. पोपट आला नाही, देव आला. तसा नावाचा आणि आपला कार्य कारण काही सुद्धा संबंध नाही, पण नाव देवाचं ठेव जा. त्या मुलाच्या मोहाने का होईना पण काय होतं देवाचं नाव येतं. आता नाव सुद्धा बदलली बुवा. मी जिथं राहतो तिथं एका पोराचं नाव आहे अंश. काय? वंश. काय म्हणते ते मला येतच नाही ते. मी त्या बाईला विचारलं मला बाई या पोराचं नाव काय ते काय ते सोडून काय ते वंश काय वंश कंस कंस नाही हो काय जाऊ दे ते काय असेल ते काय ते येतं का तरी तोंडाला. मी म्हणतो चांगलं नारायण ठेव पांडुरंग ठेव केशव ठेव माधव ठेव. ही जुनी जुनी माणसं आपल्या पोरांची काय नावं ठेवायची सुंदर प्रकारची आहे का नाही. अरे त्यांची चांगली जर देवाची नावं ठेवली तर काय परंपरा. मुलींचे पहिले सखोबाई जनाबाई मीराबाई गंगूबाई आता यांची नावं वेगळीच आली. काय वेगळीच नावं. हा महाराजांचे अनेक प्रमाणित महाराज म्हणतात त्या मोहाने का होईना पण काय होतं देवाचं नामस्मरण होतं. मग तुम्ही काही देवा नाव ठेवा. राम म्हणा कृष्ण म्हणा केशव म्हणा माधव म्हणा. महाराज म्हणतात राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र सर्वात असणारा श्रेष्ठ आहे. मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. देव असा आहे बरं का. देव आता तुम्हाला सांगतो तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं तर तुमचा शेवट सुद्धा चांगला होईल. शेवट म्हणजे हा देवाचं नामस्मरण केलं ना तर तुमचा शेवट सुद्धा चांगला होईल. पण तुम्ही देवाचं नामस्मरण केलं नाही देवाकडे आला नाही देवाकडे नाही पाहिलं नाही तर बघा तुम्हाला महाराजांचं प्रमाणे महाराज असं वर्णन करतात. तो कीर्तनाला नाही आला का एखादा माणूस जर कीर्तनाला नाही आला ना तर त्याला विष्णू येत नाही यमाचे दूत येतात. यमाचे दूत. आणि तो कीर्तनाला नाही आला का गेल्याच्या नंतर यम त्याला वर विचारतो. यम विचारतो हे कीर्तनाला आलता का. हा तो म्हणतो नाही. एक फटका ठेव तिथे फटका ठेव. वरंगणी दिली का नाही दिली ती एक मुद्दा ठेवून. वरंगणी नाही दिली सप्त्याला आला नाही म्हण कीर्तनाला येणारा अहो कीर्तनाला येणारा सुद्धा आडवा येत होता. हा तोडा मग त्याला. मी म्हणत नाही महाराज म्हणतात मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठूर यमाचे की कर हा. मग त्याला मारतात जोडतात तोडतात त्याचे हाल करतात. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही काय करा देवाचं नामस्मरण करा. मंत्र हा सोपा आहे सगळ्यात मंत्र. इतर मंत्राच्या नादी लागू नका आणि इतर मंत्र तुम्हाला तारतील म्हणून सांगता येत नाही. कारण हाच मंत्र असा आहे का हा अनादी कालापासून आलेला आहे आणि अनादी कालापर्यंत राहणारा आहे. आणि यावत करो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या मंत्राला सुद्धा धोका नाही. हा मंत्र कोणापासून तयार झाला याचे कर्ते कोण आहेत हेही सांगता येणार नाही. कारण ज्याचा कर्ताच कोणी नाही तो असणारा मंत्र त्रिकालाबाधित आहे. पण ज्याचा कर्ता आहे त्याने मंत्र तयार केला ना तो कर्ताही जातो कर्त्याबरोबर त्याचा मंत्रही जातो. म्हणून सर्वात असणारा सोपा मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. सतत त्याचं चिंतन करा. भगवान परमात्मा गीतेत सांगतात सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः नमशंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याच्यावर ज्ञानोबरायांनी वर्णन केलं तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामची नाही पापाचे आयशे केले. भरपूर वया ओव्या त्याच्यावर यमदमा उकळा आणली तीर्थे ठायावरणी उठविली यमलोकीची खुंटली राटी आगवी. येऊ म्हणे काय यमावे दमू म्हणे कवनाते दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष उखदाशी. भरपूर ओव्या आहेत. ओव्याच्या बाबतीत आपल्याला विचारायचंच नाही बुवा. काय गुरुवरे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांच्या आशीर्वादाने तेवढा मात्र आपल्याला चांगला असणारा त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे ओव्याच्या बाबतीमध्ये. आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असणारा श्रेष्ठ कोणताच नाही. सगळेच ग्रंथ श्रेष्ठ आहेत पण ज्ञानेश्वरी असणारा एक विशेष प्रकारचा असणारा ग्रंथ आहे. म्हणून आपल्या इथं असणारं ज्ञानेश्वरीच्या पारायणानं ऐकत जा. बसा पारायणाला बसा पारायण वाचा. तो येम असणारा तुम्हाला गेल्याच्या नंतर विचारेल नाना पारायण वाचलं का नाही म्हटलं का पुन्हा ठोकला तो
वाढला समजा, मारला समजा, जोडला समजा, रोखोक असणारे संतांचे प्रमाण आहेत. आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य काय, सर्वात श्रेष्ठ असणारा मंत्र रामकृष्ण हरी. कोणत्याही मंत्राच्या नादी लागू नका बरं का. मी तिथं राहतो ना, त्याच्या शेजारी, आमच्या शेजारीची एक बाई, वयस्कर बाई, इतकी माझ्या मागं लागत, ती दरवेळेला त्यांचा कुठंतरी तो कार्यक्रम असतो, सत्संग, आणि उठायची येऊन सुटती माझ्या मागं लागते, चला ना महाराज तुम्हाला फुकट देते, चला ना महाराज फुकट देते. मी म्हणलं नानी, आता दुसऱ्यांदा जर का मला म्हणली ना अमक्या ठिकाणी येतं, मग माझ्या इतका वाईट बेकार कोणीच नाही म्हणलं. मी एका पांडुरंगाच्या शिवाय मी दुसऱ्या कोणत्याच असणाऱ्याला देवालाही मानित नाही. आणि आमच्या जगद्गुरु तुकोबाराज, ज्ञानेश्वर महाराज, इतर असणारे संत महात्मे आहेत, त्या संताशिवाय दुसऱ्याला कोणालाच मानित नाही. आणि संतांचे जे असणारे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाशिवाय मी कोणालाच मानित नाही. वारकरी संप्रदायाचा पंथ आहे, त्या पंथाशिवाय मला दुसरा कोणताच पंथ मान्य नाही. सर्वात असणारा श्रेष्ठ पंथ आहे वारकरी संप्रदाय. म्हणून बघा तुम्ही, महाराज म्हणतात हा मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. आणि उघडा मंत्र जाना, रामकृष्ण हरी म्हणा. उघडा आहे, डोळे झाकून अंधाऱ्या खोली दे. मला एक जणांनी सांगितलं, मुंबईला एक जण म्हणलं, चला ज्याला आमचं शिष्य वाचाय त्याला मी ब्रह्म दाखवतो म्हणे, असं मला एक जणांनी सांगितलं म्हणे. एक जण म्हणला मी ब्रह्म दाखवतो, ब्रह्म. आणि घातली ना अंधाऱ्या खोलीत बरं का, अंधाऱ्या खोलीत घातली सगळी ब्रह्मवाली त्या माणसाने. आणि अशा फोकस लावल्या त्या भल्या मोठ्याला, चार बाजूला चार, काय चार बाजूला चार फोकस लावल्या. त्या तो गुरु असणारा, कसला गुरु न कसला काय आले काय चवी त्या गुरुला, असा व्यासपीठावर वरती बसलेला खुर्चीवर, सगळ्याला म्हणलं बघा आता ह्या लाईटकडं सारखं बघायचं आणि पापडी सुद्धा झाकायची नाही. मी ज्या वेळेला म्हणेन ना डोळे झाका, त्यावेळेला डोळे झाकायचे. मग हे डोळे ताणून त्या लाईटीकडे बघू लागले. डोळे ताणून बऱ्याच वेळ बघितलं, पापणी नाही झाकली, काय नाही. आणि मग नंतर तो मला झाका डोळे, झाकले डोळे. आणि डोळे झाकल्याच्या नंतर त्यांना म्हणतो, हा आता तुम्हाला ते डोळे झाकल्याच्या नंतर चांदण्यासारखं दिसतं का? लोक म्हणले हो. आणि मग तेच ब्रह्म आहे. देवा ठोका ठेवून एखादा, ते कुठं ब्रह्म असतं बरे येड्या बावळे या. आणि बसलेले येडीमध्ये खरे. अरे ते आता तुम्ही याच्याकडे बघा ना, याच्याकडे जास्त वेळ बघा, डोळे झाका, तुम्हालाही ब्रह्म दिसते, मी तुम्हाला मंत्र देतो. अरे एवढं सोपं आहे का? अरे वारकरी संप्रदायातला मंत्र हा अनादिकालापासून चालत आलेला आहे. सर्वात श्रेष्ठ आहे रामकृष्ण हरी म्हणा. आणि रामकृष्ण हरी मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि शपथ घेऊन सांगतो, महाराज म्हणतात, याविना अनेक सत साधन, याविना अनेक सत साधन, याविना अनेक साधन, याविना अनेक सत साधन, याविना अनेक सत साधन, जबरदस्त आहेत भाऊ. महाराज वर्णन करताना सांगतात, महाराज म्हणतात, मी शपथ घेतो, शपथ. एक माझ्याकडे बघा, तुकाराम महाराज शपथ घेतात बरं का, शपथ. हे शपथ घेणं सोपं नाही. आपल्या शपथीला किंमत नाही. काय शपथ बुवा, आईची शपथ, कशाला आईची शपथ घेतो बावळ्या? देवाची शपथ वा, कशाला एक शपथ आहेत आपल्या. त्या शब्दाला आपल्या शब्द नाही, तुमच्या आमच्या करता तुकोबाराय शपथ घेऊन सांगतात. आणि शपथ घेतली का पुढं प्रश्नच उरत नाही का? उरतो काही? शपथ म्हणजे शेवटचाच असणारा हे शब्द आहेत. शपथ घेतात तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला सांगतो, विठोबाची शपथ आहे, देवाची शपथ घेतात तुकोबाराय. काय तुकोबाराय देवाची शपथ घेऊन सांगतात, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतीच असणारी साधना नाही. याविना असता अनेक पै साधन,
वाहतसे आन विठोबाची. आन म्हणजे शपथ. विठोबाची शपथ घेऊन सांगतो, कलियुगातलं असणारं सोपं साधन आहे कोणतं? विठोबा रखुमाई. तुकोबाराय शपथ घेऊन सांगतात की कलियुगातलं सोपं साधन म्हणजे देवाचं नामस्मरण. ते देवाचं नामस्मरण करा. आणि तुकोबारायने सांगितल्याच्या नंतर जो देवाचं नामस्मरण करतो, सोपी साधना करतो ना, तुकोबाराय त्याला शहाणा म्हणतात. शहाणा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, सोपे आहे सर्वाहून, सोपे आहे सर्वाहून, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून.
नलगती सायाचे जागे वनंतर सुखी तो घरा नारायण ठाईचे पैसा निकरा की चित्तावडी अनंत बाबा रामकृष्ण हरी विठ्ठल की शिवा मंत्र आता सर्व काळी आणि स्वानी के पैसा देणं वाहत जाणे भाजी कामणे जो आहे सर्वाडी शहाणा तो धनिकताचे नलगती सायाचे जागे वनंतर सुखी तो घरा. अभंगाचा अल्पशा मतीप्रमाणे मी आपल्यासमोर भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले नियोजित असणारी कीर्तनाची वेळ समाप्त झालेली आहे, कारण आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये जास्त ताण नाही, चांगलं महत्त्वाचं नाही, आणि आणखीन तुम्हाला 9 दिवस काढायचे. आणि म्हणून इथं आल्याच्या नंतर आनंद वाटला, समाधान वाटलं. अशी असणारी गुणीजन मंडळी, तरुण मंडळी टाळाला उभी आहे. इकडे असणारी सुंदर प्रकारची टाळकरी मंडळी आहेत. वयस्कर काही असणारे वडीलधारी माणसेसुद्धा असणारी टाळाला उभे राहिलेले आहेत. सुंदर प्रकारचे असणारे 2 मृदंगाचार्य आहेत आणि पेटी मास्तर तर बघायचंच काम नाही. अण्णा पेटी वाजायला आहेत, आमचे नाना महाराज आहेत, अशोक महाराज मृदंगाचार्य आहेत, माऊली महाराज. साधी गडी आहेत पण रेटून हाणत्या आणि असेच लायतात. उगा खिलारी शिंग मारायला काय करायची कामाची ना कामाची, पण साधी आहेत पण असणारे मस्त उगी असणाऱ्या मृदंगाची साथ केली. आमचे दिंडीतले असणारे बापू तुम्ही मला ओळखायलाच नसते आले, कुठं भेटले असते. ही सर्व असणारी परिचयाची मंडळी. तुम्ही पण नुसतं माझ्याकडे टाळा पाहता असं बाया तर माझ्या बाया हे महाराज नवीन चालून सगळ्याची कशी नावं घेतोय. आणि ही सगळी दिंडीतलीच येत आहे आमच्या. आम्ही माऊलीच्या सोहळ्याबरोबर जात असताना मगाशी जेवताना विषय झाला मंडळी, तुम्हाला माहिती नसेल. माझ्या गावची काही आणि आपल्या आव्हाणीची काही. आम्ही पंढरपूरला गेलो एकादशीच्या दिवशी, फराळीचं झालं जे 10 वाजता भजनाला बसलो तर सकाळी 8 वाजले तरी आमचं भजन चालू. 8 वाजेपर्यंत वाजवला फकड्या एकटाच. एकट्याने रात्रभर असणारा मृदंग वाजवला. बापूला माहिती आहे का नाही, रात्रभर भजन केलं. हे बाकीचे दुःख म्हणायचे तुमचं उरका ना, आम्हाला भुका लागल्या. इतका आनंद भोगला आम्ही, इतका आनंद. पण आता काय, मी तिकडे हे इकडे हे तिकडे तिकडे, पण सगळे भेटले. आणि सांगू तुम्हाला, कीर्तनापेक्षा प्रेमाची माणसं भेटणं महत्त्वाचं आहे. हेच खरं असणारं प्रेम आहे. काय कीर्तनापेक्षा माणसं भेटणं फार महत्त्वाचं. मागाची म्हणलं यांना म्हणलं तुमचं गाव जरा रोडला खेटून पाहिजे होतं. खेटून असताना तर येता जाता चक्कर मारले असतात. अरे शेवगावला उतरलं का आव्हानाची आठवण येते. आणि शेवगावला उतरलं का आव्हानाची आठवण येते, पण आव्हानाला तर बाजूला ना आपल्याला जायची असली घाई. म्हणून आनंद वाटला. आपले असणारे आयर सर तारीख दिल्यापासून सारखा फोन चालू, सारखा. फोनवरच मी ओळखलं की काय सर असून असणारे सुद्धा किती परमात्म्यामध्ये जिव्हाळा आहे. आणि म्हणून आपण असले सर्व मंडळीच्या वतीने सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. माझ्याबरोबर असणारे तेही सर आहेत. पोपटराव गुंजाळ सर हे मुख्याध्यापक होते, आता रिटायर झाले, पण सुंदर प्रकारची शेतीसुद्धा करतात. काय ट्रॅक्टर स्वतः चालवतात. सर असून मुख्याध्यापक असून सुद्धा सर्व शेती असणारी आणि मुलंही चांगल्या प्रकारची असणारी. त्यांनी शाळेमध्ये असताना सगळी व्यवस्था मुलांची केली. फार असणारे मुलं सांभाळणं, त्यांना शिकवणं, सर्व प्रकारचं केलं. माझ्याबरोबर असणारी दुसरी असताना आमची असणारी प्रगतिशील शेतकरी चिमाजी शिकारी हेही माझ्याबरोबर आल्याच्या नंतर आनंद वाटला. आमचे असणारे स्पीकरवाले, स्पीकर करणं हा सर्वात महत्त्वाचा आहे का नाही. नाही तर मग आम्ही वाढ म्हणलं आवाज का तो कमी करतो, पण आवाज हे स्पीकरवाल्याने असणारा सुंदर प्रकारचा असणारा ठेवला. मला वाटतं शूटिंगही चालू आहे नाही का, शूटिंगही चालू आहे. पण जे जरा काही खराब शब्द असले ते काढून टाकी जा. झाले आमचे वयस्कर असणारे बाबा विनेकरी बाबा, ह्या वयात असणारे विना घेऊन उभं राहतात. केवढी असणारी गोष्ट आनंदाची. हे पिल्लू उभं राहिलं एवढी टाळाला. गरज आहे अशा पोरांची सुद्धा. काय नाही तर मग काय इकडे कीर्तन पोरं तिकडे गोट्या खेळतात. पण अशी घडणं महत्त्वाची, कारण पुढची पिढी घडली पाहिजे. काय पुढची पिढी घडली पाहिजे आणि तीच पुढची पिढी आपल्याकडून घडावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि झालेली माझी वेळी अखेर सेवा गुरुदेवांच्या चरणी, संत सज्जनाच्या चरणी आणि तुम्हा सर्व संतांच्या चरणी, मायबापांच्या चरणी अर्पण करून शिवेला याच ठिकाणी पुराविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल.